नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सेस गायडन्स पॉइंट यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण नागपूर महानगरपालिका भरतीमध्ये जी स्टाफ नर्स पदाची परीक्षा येणार आहे, ओके, तर ही परीक्षा केव्हा होणार आहे? 27 मार्च रोजी 2 शिफ्ट मध्ये होणार आहे। ओके, तर या परीक्षेच्या अनुषंगाने आपण आजच्या व्हिडिओमध्ये सराव प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। ओके, तर बघा मित्रांनो, जेव्हा आपण सराव प्रश्नपत्रिकेला सुरुवात करत आहोत तर त्यापूर्वी आपल्याला या पेपरचा पेपर पॅटर्न माहिती असणे खूप आवश्यक आहे। तर बघा, या एक्झाम मध्ये एकूण 100 प्रश्न विचारण्यात येणार, त्यापैकी 60 प्रश्न ही अदर सिलेबस बेस्ड असणार, ओके, आणि उर्वरित 40 प्रश्न ही नर्सिंगच्या सिलेबस बेस्ड असणार। ओके, तर बघा मित्रांनो, नर्सिंगच्या सिलेबस बेस्ड आपण टोटल 3 व्हिडिओ तयार केलेले आहेत। तिन्ही व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेले आहेत। तर तीनही व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटणार, तर त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता। आणि अदर सिलेबस मध्ये बघा मित्रांनो, तुम्हाला एकतर यामध्ये मराठी ग्रामर विचारलं जाणार, इंग्रजी ग्रामर विचारलं जाणार, त्यानंतर मॅथ्स आणि रिझनिंग विचारलं जाणार, आणि त्यानंतर जीके चे क्वेश्चन विचारले जाणार। ओके, तर बघा, हे प्रत्येकी असे 15 प्रश्न विचारले जाणार आहेत। ओके, मराठी ग्रामर 15, इंग्रजी ग्रामर 15, मॅथ्स आणि रिझनिंगचे 15 क्वेश्चन्स असणार, आणि जीके चे 15 क्वेश्चन्स असणार। ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मॅथ्सचे क्वेश्चन डिस्कस करणार आहोत। ओके, तर मॅथ्स आणि रिझनिंगचे एकूण प्रश्न किती आहेत? 15 आहेत। तर जवळपास 6 ते 7 प्रश्न जे असणार ना, हे तुमचे मॅथमॅटिक्सचे असणार। ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन डिस्कस करणार आहोत। तर विदाउट डिले, तर बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 1 आहे, क्वेश्चन 1 आहे, फाइंड द एलसीएम ऑफ 12, 18 आणि 20। तर बघा मित्रांनो, आपल्याला 3 संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांचा काय करायचं आहे? आपल्याला एलसीएम काढायचा आहे। एलसीएम म्हणजे काय होतो मित्रांनो? मराठीमध्ये याला लसावी म्हटल्या जाते। ओके, लघुत्तम सामायिक विभाजक म्हटले जाते, किंवा मग लिस्ट कॉमन मल्टिपल सुद्धा इंग्रजीमध्ये म्हणू शकतो। ओके, तर याचा आता एलसीएम कसा काढणार? याला आपल्याला 2 पद्धतीने एलसीएम काढता येतो। एक तर आपण डिव्हिजन मेथडनी काढू शकतो, किंवा मग फॅक्टरायझेशन मेथडनी काढू शकतो। तर आधी आपण डिव्हिजन मेथडनी कसं एलसीएम काढतात ते समजून घेऊया। तर बघा, डिव्हिजन मेथडनी ज्यावेळेस आपल्याला एलसीएम काढायचे तर अशा 2 रेषा ओढून घ्यायच्या, जे नंबर्स दिलेले आहेत ते नंबर्स आपण वरती लिहून घेणार। ओके, आणि सुरुवात 2 पासून करणार। 2 चा भाग जातो का 12 मध्ये? हो, जातो। किती वेळा? 6 वेळा। 18 मध्ये 9 वेळा भाग जातो, आणि 20 मध्ये 10 वेळा भाग जातो। परत 2 चा भाग या 6 मध्ये 3 वेळा जातो, 9 मध्ये जात नाही म्हणून 9 ऍज इट इज लिहून घेतला। 5 मध्ये जातो, 10 मध्ये जातो 5 वेळा भाग, तर 5 लिहून घेतला। त्यानंतर परत 2 चा भाग 3 मध्ये जात नाही, 9 मध्ये जात नाही, आणि 5 मध्ये सुद्धा जात नाही। मग त्यानंतरची संख्या मित्रांनो 3, तर 3 चा भाग 3 मध्ये 1 वेळा जातो, या 9 मध्ये 3 वेळा जातो, 5 मध्ये जात नाही, तर 5 ऍज इट इज लिहून घेतलेला आहे। परत बघा, 3 चा भाग 1 मध्ये तर जाणार नाही, तर 1 ऍज इट इज लिहून घेतलं। त्यानंतर 3 मध्ये 1 वेळा जातो, 5 मध्ये जात नाही, तर 5 ऍज इट इज लिहून घेणार। परत आता 3 चा भाग जात नाही, तर मग 4 चा जर विचार केला तर 4 चा पण भाग जात नाही, मग आता नंतरची संख्या आहे 5, तर 1 मध्ये जात नाही, 1 लिहून घेतला। परत 1 आहे तर 1 लिहून घेतला, आणि या 5 मध्ये 5 चा भाग 1 वेळा जातो। तर बघा, शेवटी जेव्हापर्यंत 1 1 1 1 येत नाही तेव्हापर्यंत आपल्याला भाग टाकायचा असतो। तर आता या ठिकाणी आपल्याला संख्या कोणत्या भेटलेल्या आहेत? बघा, ह्या लेफ्ट हँड साइडला ज्या संख्या असणार याचा आपल्याला गुणाकार करायचा असतो। गुणाकार कोणाचा करणार? 2 into 2 into 3 into 3 into 5 चा आपल्याला गुणाकार करावा लागेल। तर आता याला मल्टिप्लाय करून घेऊयात। तर बघा, 2 into 5 जर केला तर किती होणार? 10 10 into 2 20 होणार, 20 into 3 जर केला तर 60 होणार, 60 into 3 जर केला तर 180 होतात। तर ओके, तर बघा, या क्वेश्चनचा म्हणजे आपल्याला काय विचारण्यात आलेला होता? एलसीएम विचारण्यात आलेला होता। तर एलसीएम किती असणार मित्रांनो? 180 होणार एलसीएम। ओके, 180 याचा काय होत आहे? एलसीएम निघत आहे तिन्ही संख्येचा। तर 180 आपल्याला कोणत्या ऑप्शन मध्ये दिसतोय? ऑप्शन ए मध्ये 120 आहे, ऑप्शन बी 140, ऑप्शन सी 160, ऑप्शन डी 180। तर बघा, या ठिकाणी 180 आपला आन्सर असेल, म्हणजे ऑप्शन डी आपला आन्सर असेल। ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात। नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 2, फाइंड द एलसीएम ऑफ 8, 12, 15 आणि 21। तर बघा, आता आधीच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला किती 3 संख्या दिलेल्या होत्या, आता या ठिकाणी 4 संख्या आहेत, तर 4 संख्येचा आपल्याला एलसीएम काढायचा आहे। एलसीएम काढण्यासाठी असं आपण स्ट्रक्चर काढून घेणार। वरती आपल्या ज्या नंबर्स दिलेले आहेत ते नंबर्स ऍज इट इज लिहून घेणार। ओके, त्यानंतर आपण 2 पासून भाग टाकायला सुरुवात करूया। तर 2 चा भाग जातो का? हो, 8 मध्ये 4 वेळा जातो, 12 मध्ये 6 वेळा जातो, 15 मध्ये जात नाही, तर 15 ऍज इट इज लिहून घेतला। 21 मध्ये सुद्धा भाग जात नाही, तर 21 ऍज इट इज लिहून घेतला। परत 2 चा भाग टाकूयात। तर या 4 मध्ये 2 चा भाग 2 वेळा जातो, या 6 मध्ये 3 वेळा भाग जाणार, 15 मध्ये जात नाही, 21 मध्ये जात नाही, म्हणून ऍज इट इज लिहून घेतलेला। परत 2 चा भाग टाकूया। तर या 2 मध्ये 2 चा भाग 1 वेळा जातो, 3 मध्ये जात नाही, 3 ऍज इट इज लिहून घेतला। त्यानंतर 15 मध्ये जात नाही, 21 मध्ये सुद्धा जात नाही, म्हणून ऍज इट इज लिहून घेतला। आता 2 चा संपलं मित्रांनो। आता त्यानंतर आपण 3 चा विचार करूयात। तर 3 चा भाग 1 मध्ये जात नाही, तर 1 ऍज इट इज लिहून घेतला। त्यानंतर 3 मध्ये 1 वेळा भाग जातो, 15 मध्ये
5 वेळा भाग जातो आणि 21 मध्ये 7 वेळा भाग जातो. ओके, तर यामध्ये आता 3चा उरलेला नाही, तर 4चा सुद्धा भाग जात नाही. आता 5चा भाग टाकूया. तर 5चा भाग 1 मध्ये जात नाही म्हणून 1 ॲज इट इज लिहून घेतला. 5 मध्ये 5चा भाग 1 वेळा जातो. 7 मध्ये जात नाही तर 7 1 वेळा 7 ॲज इट इज लिहून घेतला. परत 7चा भाग आपण या 7 मध्ये 1 वेळा टाकून घेणार. तर बघा या ठिकाणी शेवटी काय आलेलं आहे 1 1 1 1 म्हणजे पूर्ण भाग आपला गेलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, यांचा सगळ्यांचा गुणाकार करावा लागेल. जे लेफ्ट हँड साइडला जे आहेत त्यांचा आपण गुणाकार करून म्हणजे 2 इंटू 2 करावं लागेल, इंटू 2 करणार, इंटू 3 करावं लागेल. ओके, त्यानंतर इंटू 5 इंटू 7. तर बघा मित्रांनो, जेव्हा याला सगळं तुम्ही मल्टिप्लाय करणार तर याची व्हॅल्यू जवळपास 840 होणार. ओके, याची व्हॅल्यू किती होणार 840. तर या क्वेश्चनचा आन्सर काय असेल 840. तर ऑप्शन मध्ये बघूयात, ऑप्शन ए 820, ऑप्शन बी 840. तर बघा या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2 चा आन्सर ऑप्शन बी असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. फाइंड द HCF ऑफ 42 अँड 70. तर बघा मित्रांनो, पूर्वीचे जे दोन प्रश्न होते ते कशाच्या बेसिस होते, एलसीएमच्या बेसिस वरती होते. आता हे जो क्वेश्चन आहे हा कशाचा आहे, एचसीएफ म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये मसावी म्हणतो. ओके, मसावी म्हणजे काय, महत्तम सामायिक विभाजक किंवा हायेस्ट कॉमन फॅक्टर, यालाच आपण GCD सुद्धा म्हणू शकतो, ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर सुद्धा म्हणू शकतो. ओके, तर अशा आता या संख्येचा आपल्याला काय करायचं, HCF काढायचा. तर HCF कसा काढणार, दोन संख्या दिलेल्या आहेत मित्रांनो. तर जी मोठी संख्या असेल ती मोठी संख्या आपण असा भागाकारचं चिन्ह काढून मोठी संख्या आतमध्ये लिहून घेणार आणि छोटी संख्या बाहेर लिहून घेणार. तर 42 चा 70 मध्ये किती वेळा भाग जातो, 1 वेळा भाग जातो. ओके, तर 42 मधून 70 मधून जर 42 जर गेले तर उरणार किती, या ठिकाणी 18 उरतात मित्रांनो. ओके, 28 उरतात. ओके, तर 28 मग अजून परत या 28 चा 42 मध्ये भाग टाकायचा. ओके, 42 आतमध्ये जाणार आणि 28 बाहेर येणार. ओके, तर परत 28 चा 42 मध्ये एकच वेळा भाग जातो. तर उरणार किती मित्रांनो, या ठिकाणी 14 उरणार. ओके, 14 उरलं तर जेव्हापर्यंत रिमाइंडर 0 येत नाही तेव्हापर्यंत आपल्याला भाग टाकायचा असतो. तर या ठिकाणी रिमाइंडर जी संख्या आलेली आहे त्याला बाहेर लिहून घ्यायचा आणि ज्याच्याने भाग टाकलेलं होतं ती संख्या आतमध्ये लिहून घ्यायची. तर बघा 14चा भाग 28 मध्ये 2 वेळा जातो, म्हणजे या ठिकाणी रिमाइंडर काय आलेला आहे, 0 आलेला आहे. तर मी काय म्हटलेलं होतं की जेव्हापर्यंत रिमाइंडर 0 येत नाही तेव्हापर्यंत आपल्याला सेम प्रोसिजर फॉलो करायची असते. आणि ज्या संख्येने भाग जातो, ओके, ज्या संख्येने भाग जातो तोच काय असतो, आपला आन्सर असतो. ओके, म्हणजे तोच काय होणार, HCF होणार. ओके, HCF. तर या प्रश्नाचा HCF किती आहे, म्हणजे जे हे क्वेश्चन नंबर 3 मध्ये ज्या संख्या दिलेल्या आहेत 42 आणि 72 यांचा HCF किती होणार, 14 होणार. तर ऑप्शन बघूया 10, 11, 12, 13. तर बघा मित्रांनो, हे सगळे ऑप्शन दिसत नाही इथं, समजून घ्या की इथे 14 असेल असं समजून घ्या. तर याचा आन्सर काय येणार, ऑप्शन डी येणार. ओके, 14 आन्सर येणार. 14 यांचा HCF आहे. तर डायरेक्टली तुम्ही जर 14 चा भाग 42 मध्ये जर टाकला तर किती, 3 वेळा जातो आणि 70 मध्ये सुद्धा 5 वेळा भाग जातो, म्हणजे 14 चा भाग सगळ्या याच्यामध्ये जात आहे, म्हणजे हा HCF असणार. ओके, क्लिअर आहे. तर क्वेश्चन नंबर 3 चा आन्सर 14 असणार. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ओके, तर प्रश्न क्रमांक 4 आहे, फाइंड द HCF ऑफ 42, 63 अँड 140. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे, 42, 63 आणि 140 चा HCF काढायचा आहे, म्हणजे काय, हायेस्ट कॉमन फॅक्टर किंवा त्याला आपण मसावी सुद्धा म्हणू शकतो. ओके, तर हा मसावी कसा काढता येणार सुद्धा म्हणू शकतो. ओके, तर हा मसावी कसा काढता येणार, तर बघा पूर्वीच्या क्वेश्चन मध्ये आपण जी मोठी संख्या होती त्याला आतमध्ये लिहून घेतलं होतं आणि जी छोटी संख्या होती ती काय होती, बाहेर लिहून घेतलं होतं. परंतु त्या क्वेश्चन मध्ये दोनच संख्या होत्या. या क्वेश्चन मध्ये आपल्याला 3 संख्या दिसत आहेत. तर त्यापैकी जी सगळ्यात मोठी संख्या असेल ती आपण काय करणार, आतमध्ये लिहून घेणार. त्यापेक्षा जी छोटी संख्या असेल, त्यापेक्षा छोटी संख्या कुठली दिसते आपल्याला, 63. ओके, तर 63 आपण बाहेर लिहून घेतला. तर 63 चा सरळ सरळ भाग जातो का 63 चा सरळ सरळ भाग जातो का 143 मध्ये, नाही. परंतु 2 वेळा मात्र जातो. किती, 2 वेळा जर भाग टाकला तर किती होणार, 126 होणार. ओके, तर 126 जर 140 मधून जर मायनस केले तर उरणार किती, 14 होतात. ओके, किती होतात, 14. परत आता आपल्याला रिमाइंडर 0 नाही भेटलेला आहे, म्हणून जे रिमाइंडर मध्ये आलेली संख्या आहे त्याला बाहेर लिहून घेणार आणि ज्या संख्येने भाग टाकलेलं होतं ती संख्या आपल्याला आतमध्ये लिहून घ्यायची आहे. ओके, तर परत 40 चा भाग आपल्याला 63 मध्ये टाकायचा आहे. 63 मध्ये पूर्ण भाग जातो का, नाही जात, परंतु 4 वेळा मात्र जातो. ओके, तर 4 वेळा जर भाग जर टाकला तर किती येतात, 56. ओके, 63 मायनस 56 जर केला तर किती होतात, 7 होतात. ओके, तर रिमाइंडर मध्ये 7 आलेला आहे, तर 7 म्हणजे 0 झालं का, नाही. ओके, जेव्हापर्यंत 0 येत नाही तेव्हापर्यंत आपल्याला भाग करायचा आहे. रिमाइंडरची संख्या आपण बाहेर लिहून घेणार आणि ज्यामध्ये ज्याने भाग टाकलेला होता, ओके, ती संख्या आपल्याला काय करायची आहे,
आतमध्ये लिहून घ्यायचे. तर बघा ह्या 7 चा 14 मध्ये 2 वेळा भाग जातो. रिमाइंडर किती आलेला आहे 0 आलेला आहे. म्हणजे काय ज्या संख्येने भाग जातो, ओके, ज्या संख्येने भाग जातो तोच म्हणजे काय असतो आपला HCF असतो. ओके, तर या पद्धतीने आपण आता त्याचा HCF किती मिळालेला आहे 7 मिळालेला आहे. ओके, तर ऑप्शन बघूया. ऑप्शन ए 6, ऑप्शन बी 7. तर बघा त्याचा आन्सर काय असेल ऑप्शन बी 7 असेल. ओके, तर आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 5. फाइंड द एलसीएम ऑफ 1/3, 2/9, 5/6, 4/27. तर बघा मित्रांनो अशा आतापर्यंतचे जे आपण एलसीएम किंवा एचसीएफ जे काढलेले होते ते होल नंबर्स होते, परंतु आता जी आपल्याला संख्या दिसतात त्या कशा दिसतात फ्रॅक्शन मध्ये दिसत आहेत. तर फ्रॅक्शन मधला जर एलसीएम किंवा एचसीएफ जर काढायचा असेल तर त्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला माहित असणे गरजेचं आहे. फॉर्म्युला काय आहे या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे एलसीएम काढायचा आहे. तर म्हणून काय करणार आपण एलसीएम ऑफ न्यूमरेटर काढणार. बघा जी छेदातली संख्या जी असते त्याला आपण डिनॉमिनेटर म्हणतो आणि अंशातली जी संख्या असते त्याला आपण न्यूमरेटर म्हणतो. वरच्या संख्येला न्यूमरेटर आणि खालच्या संख्येला डिनॉमिनेटर. तर आपण काय करणार एलसीएम म्हटलेलं आहे म्हणून वरच्या संख्येचा आपण एलसीएम एलसीएम ऑफ आपल्याला न्यूमरेटरचा एलसीएम करावा लागेल. त्यानंतर एचसीएफ काढावा लागेल. कशाचा एचसीएफ काढावा लागेल डिनॉमिनेटरचा एचसीएफ काढावा लागेल. ओके, तर न्यूमरेटर मध्ये संख्या कोणत्या दिलेल्या आहेत मित्रांनो बघा 1, 2, 5 आणि 4. ओके, तर यांचा आपण काय घेणार एलसीएम घेणार आणि एचसीएफ कोणाचा घ्यावा लागेल 3, 9, 6 आणि 27 चा आपण एचसीएफ घेणार. तर बघा याचा आपण एलसीएम जर काढला 1, 2, 5, 4 चा जर एलसीएम जर काढला तर 2 चा भाग जाणार, एक ऍज इट इज येणार. 2 चा भाग 2 मध्ये एक वेळा, 5 मध्ये जात नाही म्हणून 5 ऍज इट इज लिहून घेतला. 4 मध्ये जातो 2 वेळा. ठीक आहे, परत 2 चा भाग टाकला, एक ऍज इट इज आला. 5 मध्ये भाग जात नाही तर 5 ऍज इट इज लिहून घेतला. 2 मध्ये एक वेळा भाग जातो, मग उरलेली संख्या कोणती आहे 5 आहे तर 5 लिहून घेतलं. तर बघा हे सगळे 1, 1, 1 आलेले आहेत. तर 5 2 10, 10 2 20. तर एलसीएम किती मिळालेला आहे मित्रांनो 20 मिळालेला आहे. न्यूमरेटर मध्ये एलसीएम लिहून घेतला. त्यानंतर आपण काय करून घेऊयात एचसीएफ काढून घेऊयात. ओके, तर एचसीएफ जर काढलं तर शेवटची जी संख्या सगळ्यात लहान संख्या बाहेर लिहून घेणार, त्यापेक्षा मोठी संख्या आतमध्ये लिहून घेणार. ओके, 3 चा भाग 9 मध्ये किती वेळा जातो 3 वेळा जातो. ओके, 3 त्रिक 9 उरला किती रिमाइंडर 0. रिमाइंडर 0 आला म्हणजे काय आहे ज्या संख्येने भाग टाकलेला आहोत तोच आपला एलसीएम असणार. ओके, तर एलसीएम किती असेल एचसीएफ असणार. ओके, तर एचसीएफ किती असेल 3 असेल. तर आपला आन्सर किती आलेला आहे 20/3. तर आपण ऑप्शन बघून घेऊयात. ऑप्शन ए 1/3, ऑप्शन बी 2/9, ऑप्शन सी 20/3. तर बघा या ठिकाणी आपला आन्सर मिळत आहे 20/3. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 6. फाइंड द एचसीएफ ऑफ 35 डिवाइडेड बाय 125, 42 डिवाइडेड बाय 25 अँड 63 डिवाइडेड बाय 55. ओके, तर ह्या संख्येचा आपल्याला काय करायचं आहे एचसीएफ काढायचा आहे. तर बघा यापूर्वीचा जो क्वेश्चन होता म्हणजे आपण एलसीएमचा अशा प्रकारचा एक क्वेश्चन बघितलेला होता ज्यामध्ये एलसीएफ काढायचा होता म्हणून आपण डिनॉमिनेटर मध्ये काय न्यूमरेटर मध्ये काय केलं होतं एलसीएम लिहून घेतला होता. परंतु आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलेला एचसीएफ म्हटलेला आहे. तर म्हणून काय करणार एचसीएफ आपण न्यूमरेटर मध्ये लिहून घेणार. ओके, एचसीएफ कुठे लिहून घेणार न्यूमरेटरचा एचसीएफ काढणार. त्यानंतर ज्या डिनॉमिनेटर मध्ये ज्या संख्या दिसतात त्याचा आपल्याला एलसीएम घ्यावा लागेल. ओके, तर एलसीएम कोणाचा घेणार डिनॉमिनेटरचा एलसीएम ऑफ डिनॉमिनेटर. न्यूमरेटर मध्ये कोणत्या संख्या आहेत 35 आहे, 42 आहे आणि 63 आहे. ओके, आणि डिनॉमिनेटर मध्ये कोणत्या संख्या आहेत 125 आहे, 25 आहे आणि 55 आहे. तर याचा आपण काय घेणार एलसीएम घेणार आणि वरच्याचा एचसीएफ. ओके, तर वरच्याचा एचसीएफ कसा काढता येणार बघा जी मोठी संख्या आहे यामध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे 63 आहे. 63 आतमध्ये लिहून घेतलं त्यापेक्षा छोटी जी संख्या आहे 42. ओके, तर 42 चा एक वेळा भाग जर केला तर 3 - 2 केल्यास 1 उरतात, 6 - 2 4 केल्यास 2 उरतात. ओके, तर रिमाइंडर मध्ये 0 आलेला आहे का नाही म्हणून रिमाइंडर मध्ये जी संख्या आलेली आहे ती बाहेर लिहून घेणार. ज्याने भाग टाकलेला होता ती संख्या आपल्याला आतमध्ये लिहून घ्यायची आहे. तर बघा 21 चा 42 मध्ये 2 वेळा भाग जातो. रिमाइंडर किती आलेला आहे 0 आलेला आहे. म्हणजे ज्याने भाग टाकतो ते म्हणजे काय होत असते आपल्याला एचसीएफ म्हणून कन्सिडर करत असतो. परंतु या क्वेश्चन मध्ये आपल्याला संख्या किती दिलेल्या आहेत टोटल 3 संख्या, एक 35, 42 आणि 63. तर बघा या 21 चा 42 मध्ये भाग जातो 2 वेळा, 63 मध्ये 3 वेळा भाग जातो, परंतु 35 मध्ये भाग जातो का नाही जात. म्हणून काय करणार ही जी संख्या आलेली आहे 21 तर या 21 आपण बाहेर लिहून घेणार आणि जी उरलेली संख्या आहे 35 तर या 35 मध्ये सुद्धा या 21 चा भाग टाकावा लागणार. ओके, तर 21 चा भाग जर आपण टाकलं 35 मध्ये तर एकच वेळा भाग जातो. तर उरणार किती मग आता एक वेळा भाग केल्यानंतर
इथे 4 उरणार आणि इथे 1 उरणार. ओके, तर बघा रिमाइंडर 0 आला का नाही. रिमाइंडरची संख्या आपल्याला परत बाहेर लिहून घ्यायची आहे आणि मोठी संख्या ज्याने भाग टाकलेला आहे ती संख्या आतमध्ये लिहून घेणार. तर 14चा भाग 21 मध्ये किती वेळा जातो? एकच वेळा जातो. तर उरणार किती? 7. आता रिमाइंडर मध्ये 7 आलेला आहे, तर रिमाइंडर आपल्याला बाहेर लिहून घ्यायचा आहे आणि ज्याने भाग टाकलेलं होतं ती संख्या आपल्याला काय करायची आहे? आतमध्ये लिहून घ्यायची आहे. तर बघा 7चा 14 मध्ये 2 वेळा भाग जात असतो. ओके, तर 7 2 14 होता, तर रिमाइंडर आला 0. म्हणजे आता या ठिकाणी जी शेवटची संख्या आलेली आहे ती कोणती आलेली आहे? 7 आलेली आहे. 7 काय असणार आपला? HCF असेल. बघा या 7चा 35 मध्ये सुद्धा भाग जातो, 42 मध्ये सुद्धा जातो आणि 63 मध्ये सुद्धा जातो. जर एवढं लेंदी करायचं नसेल मित्रांनो, जर असं जर आपल्याला भाग जाताना पूर्ण जर भाग जाताना जर दिसत नसेल, तर त्यामध्ये मग आपण काय करणार? सगळ्यात छोटी जी संख्या असेल त्याला बाहेर लिहून घेणार आणि त्यापेक्षा जी मोठी संख्या असेल त्याला आतमध्ये लिहून घेणार. ओके, तर 35 एकच वेळा भाग केला, उरला किती? मग याच्यामध्ये 7 उरला आणि या 7चा भाग आपण काय करणार? 35 मध्ये परत टाकणार. ओके, 35 मध्ये जर टाकलं तर 5 वेळा पूर्ण भाग जातो, म्हणजे रिमाइंडर 0 येतो. तर याचा HCF काय होणार? 7 होणार. ओके, तर HCF ची व्हॅल्यू किती भेटलेली आहे आपल्याला? 7. तर HCF वरती न्यूमरेटर मध्ये लिहून घेणार. मग डिनॉमिनेटर मध्ये ज्या संख्या दिसतात तर त्या डिनॉमिनेटरच्या संख्येचा आपल्याला LCM काढायचा आहे. LCM कसा काढतो मित्रांनो? बघा, LCM काढण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी तर असं चौकोनी बॉक्स करून घ्यायचा आहे. ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या संख्या आपण लिहून घेणार आधी. ओके, तर बघा सगळ्या संख्या आपल्याला लिहून घ्यायच्या आहेत. तर बघा याच्यामध्ये 2चा भाग जातो का? नाही जात. 3चा भाग जातो का? 3चा पण भाग जात नाही. 4चा पण जात नाही. मग जाणार कोणत्या संख्येचा? 5चा भाग. 125 मध्ये 5चा भाग किती वेळा जाणार? 25 वेळा जाणार. ओके, या 25 मध्ये 5चा भाग 5 वेळा जाणार. ओके, आणि या 55 मध्ये 5चा भाग 11 वेळा जाणार. ओके, परत 5चा भाग टाकूयात. तर 25 मध्ये 5चा भाग 5 वेळा जातो. या 5 मध्ये 1 वेळा जाणार आणि 11 मध्ये जात नाही, तर 11 ॲज इट इज लिहून घेतलेला आहे. परत या 25 मध्ये आपल्याला 5चा भाग 1 वेळा जाणार, 1 मध्ये जात नाही तर 1 ॲज इट इज लिहून घेणार आणि 11 मध्ये जात नाही तर 11 सुद्धा ॲज इट इज लिहून घेतलेला आहे. परत 11चा भाग आपल्याला टाकावा लागेल. 11चा भाग 1 मध्ये जात नाही, 1 लिहून घेतला. 1 मध्ये जात नाही, 1 लिहून घेतला आणि या 11 मध्ये 1 वेळा जातो. ओके, तर ह्या सगळ्या शेवटी आपल्याला काय आलेलं आहे? 1 1 1 1 आलेलं आहे. ओके, तर 5 गुणिले 5 25, 25 गुणिले 5 125. ओके, 125 गुणिले आपल्याला काय करायचे आहेत? 11 करायचे. तर हे किती होणार मित्रांनो? 1375 होणार. ओके, किती होणार? 1375. म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये आपल्याला काय लिहून घ्यायचं होतं? LCM. तर डिनॉमिनेटर मध्ये LCM लिहून घ्यायचं होतं. LCM किती मिळालेला आहे? 1375. ओके, तर 1375 आपण डिनॉमिनेटर मध्ये LCM लिहून घेतलं, तर हे झालं आपला आन्सर. ओके, तर ऑप्शन बघूयात. ऑप्शन मध्ये काय असायला पाहिजे? 7/1375. ओके, तर ऑप्शन ए 8 दिसतंय तर हा होणार नाही. त्याच्यानंतर 13/75 इथे वरती दिसतोय तर हा सुद्धा होणार नाही. इथे सुद्धा 13/75 वरती दिसतोय, नाही होणार. आणि या ठिकाणी बघा 7 वरती दिसतोय आणि 13/75 खाली दिसतोय, तर याचा आन्सर काय होणार? ऑप्शन डी. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 7. सम शेफर्ड आर ग्रेझिंग देअर शीप. ओके, इफ द टोटल नंबर ऑफ लेग इज 230 अँड दॅट ऑफ हेड इज 60, देन व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ शीप. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी क्वेश्चन मध्ये काय विचारण्यात आलेलं आहे की बघा जे गुराखी असतात किंवा जे गाई ढोरं किंवा जे मेंढ्या आणि शेळी ज्या चारायला घेऊन जातात त्यांना आपण काय म्हणत असतो? शेफर्ड म्हणत असतो. ते काय करत आहेत? चारवत आहेत. काय चारवत आहेत? शेळ्यांना चरवत आहेत. ओके, ज्या शीप्स आहेत त्यांना चरवत आहेत. त्यामध्ये काय म्हणत आहे की टोटल नंबर ऑफ लेग इज 240. ओके, काही गुराखी आहेत. गुराखीला समजून घ्या आपण काय म्हटलं? एक्स कन्सिडर करून घेतला. जे शेपर्ड्स आहेत त्यांना आपण काय करून घेतलं? एक्स कन्सिडर. काही म्हटलेलं आहे म्हणून एक्स लिहून घेतलं. ओके, सम शेपर्ड्स आहेत त्यांनी काय केलेलं आहे? काही शिप्स घेऊन गेलेले आहेत. ओके, तर आता शिप्स किती आहेत माहिती आहे का? नाही माहिती. ओके, तर शिप्सला आपण वाय कन्सिडर करून घेऊयात. ओके, तर काही शिप्स घेऊन गेलेले आहेत, तर यांच्या डोक्याची संख्या बघा. गुराखी असेल तरी त्याला एकच डोका असेल किंवा शीप जरी असेल तरी त्याला डोका किती असेल? एकच आहे. ओके, तर त्यांचा डोका किती असणार? गुराखीला सुद्धा एकच डोका असेल आणि शीपला सुद्धा एकच डोका असेल. परंतु यामध्ये हेडची संख्या किती आहे? 60 म्हटलेला आहे. हेडची संख्या किती म्हटलेला आहे? 60 म्हटलेला आहे. परंतु या ठिकाणी काय म्हणतात? त्यांच्या लेगची टोटल संख्या. ओके, त्यांच्या पायांची टोटल संख्या किती आहे? 230. परंतु जे शेपर्ड असतात, शेपर्ड म्हणजे काय? गुराखी म्हणजे चारवणारा. ओके, त्याला म्हणजे माणसाला किती पाय असतात? 2 पाय असतात, 2 लेग्स असतात. परंतु या ठिकाणी आपल्याला काय म्हटलेलं आहे? शिप्स म्हटलेलं आहे. तर शिपला म्हणजे शेळीला किती पाय असतात? 4 पाय असतात. ओके, लेग्सला किती लेग्स असणार? 4 लेग्स असणार. ओके, तर याच्यावरती आता आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे. आता बघा गुराख्याला पाय किती आहेत? 2. म्हणून आपण काय केलं? 2 एक्स लिहून घेतला.
काय झाली, लेगची संख्या झाली गुराख्याची. जेवढे काही गुराखी असणार त्याला आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे त्याची एकूण पायाची संख्या माहिती झाली. ओके, त्यानंतर आपण जर का शीपच्या पायाची संख्या जर कन्सिडर केली तर शीपला किती पाय असतात, 4. तर 4 इंटू वाय करावं लागेल. ओके, 4 इंटू काय करणार, वाय करावं लागेल. म्हणजे टोटल आपल्याला शीपच्या संख्येचे, का बरं 4 इंटू वाय करत आहोत किंवा 2 इंटू वाय, कारण की यामध्ये आपल्याला क्वेश्चन मध्ये सगळ्यांचा टोटल नंबर दिलेला आहे म्हणून. ओके, क्लिअर आहे. त्यानंतर बघा, आता जर आपण हेडचा जर विचार केला, तर एकाला एकच हेड असेल, बरोबर आहे. जर गुराखी असेल तर त्याला एकच हेड आहे, म्हणजे 1x लिहू शकतो. त्यानंतर जे शेळी आहे किंवा जे शीप्स आहे त्याला किती हेड असेल, एकच हेड आहे, म्हणून 1y लिहून घेतलं. ओके, तर बघा यामध्ये काय होणार आता मित्रांनो, दोघांच्या पायांची संख्या म्हटलेली आहे. दोघांच्या पायाची संख्या आपल्याला काय करावं लागेल, ऍड करावं लागेल. ऍड केल्यानंतर किती होत आहे, दोघांच्या पायांची संख्या आपल्याला 230 मिळत आहे. ओके, आणि दोघांच्या हेडची संख्या आपल्याला किती मिळत आहे, 60 मिळत आहे. म्हणून याला आपण काय करणार, प्लस करून घेणार, इज इक्वल टू किती होणार, 60 होणार. तर याला आपण इक्वेशन 1 कन्सिडर करणार आणि याला इक्वेशन 2 कन्सिडर करणार. तर बघा आता आपल्याला काय करावं लागेल, कोणत्याही एकाची, एक्स ची अदर वाय ची आपल्याला काय करावं लागेल, व्हॅल्यू काढावं लागेल. आता वाय ची व्हॅल्यू, तर यामध्ये आपण काय करणार, ज्याची संख्या कमी दिसत आहे. ओके, बघा ह्या पहिल्या इक्वेशन मध्ये 2 मोठा दिसतोय का 4 मोठा दिसतोय, 4 मोठा दिसतोय. 4 ला सोडून देणार, जो छोटी संख्या आहे म्हणजे 2, तर या 2 ने दोन्ही याला मल्टिप्लाय करणार. ओके, 2 ने आपण जर का दोन्ही याला मल्टिप्लाय केलं तर इकडे सुद्धा म्हणजे राईट हँड साईडला सुद्धा आपल्याला दोन्ही मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजेच ही व्हॅल्यू आता किती झाली, 2x झाली. या ठिकाणी किती होणार, 2y होणार. आणि बघा याला 60 ला आपण 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर हे किती होतात, 120 होतात. ओके, आणि बघा आता आपल्याला कोणत्याही एका याची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणून ह्या सगळ्यांना मायनस करून घेऊया. ओके, या सगळ्यांना काय करणार, मायनस केलं तर बघा 2x मायनस 2x होणार, किती होणार, 0 होणार, म्हणजे हा कट झाला. ओके, 4x मायनस 2y, सॉरी 4y मायनस 2y केलं तर किती होतात, 2y होतात. ओके, आणि ह्या 230 मधून जर का 120 जर गेले तर किती होणार, 110 उरणार. ओके, 230 मधून 120 जर गेले तर किती होतात, 110. तर आता या ठिकाणी आपल्याला y ची संख्या जर काढायची असेल तर 110 डिवायडेड बाय 2. ओके, तर y ची संख्या किती मिळालेली आहे आपल्याला, 55 मिळालेली आहे. ओके, म्हणजेच आपल्याला काय विचारलं होतं, देन व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ शीप. ओके, तर शीपची संख्या, शीपला आपण काय कन्सिडर केलं होतं, y, आणि y ची संख्या किती आलेली आहे, 55. ओके, तर या ठिकाणी आपला आन्सर मिळालेला आहे. तर ऑप्शन बघूया, ऑप्शन ए मध्ये 53, ऑप्शन बी 54, ऑप्शन सी 55. तर बघा या ठिकाणी आपल्याला ऑप्शन सी चा आन्सर मिळालेला आहे. ओके, तर समजून घ्या, जर तुम्हाला y ची संख्या जर आधी निघाली असती आणि तुम्हाला समजा जर क्वेश्चन मध्ये x जर काढायसाठी सांगितलं असतं, म्हणजे काय शेपर्डची जर संख्या काढायची जर झाली असते तर या y ची संख्या कोणत्याही एका इक्वेशन मध्ये पुट करून घेतलं असतं. ओके, आपल्याला इक्वेशन कसा भेटलेला होता, x प्लस y इज इक्वल टू 60 मिळालेला होता. ओके, x प्लस y इज इक्वल टू 60, म्हणजे x ची संख्या आपल्याला काढायची आहे. ओके, प्लस काय करून घेणार, 55, y ची व्हॅल्यू 55 आलेली आहे, तर 55 इज इक्वल टू 60. ओके, तर x ची व्हॅल्यू काढायची होती म्हणून काय करणार आपण, 60 ऍज इट इज ठेवणार, आणि ह्या 55 ला इकडे घेऊन जर केलं, हा 55 प्लस मध्ये दिसतोय, इकडे आल्यानंतर मायनस होणार, तर x इज इक्वल टू किती होणार, 5. म्हणजे गुराखी किती असणार, 5 असणार, आणि शेड्या किती असणार त्या ठिकाणी, 55 असणार. ओके, क्लिअर आहे. तर यांच्या डोक्यांची संख्या जर 55 शेळ्यांची 55 डोके आणि 5 गुराख्याचे 5 डोके, तर असे टोटल 60 डोके. तर बघा 60 डोके, आणि जर का याला 4 ने जर मल्टिप्लाय केलं, 4 पाय होते म्हणून त्यांच्या यांच्या पायाची संख्या निघणार, आणि याला 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर याच्या पायाची संख्या निघणार. तर हे याला जर मल्टिप्लाय केलं तर हे 220 होतात, आणि हे 10, 220 प्लस 10 230 त्यांच्या पायाची संख्या आहे टोटल. ओके, तर क्वेश्चन 7 जो आहे तो क्लिअर झालेला असेल. तर आपण आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ओके, तर क्वेश्चन नंबर 8 आहे मित्रांनो, इफ 27 होल 1/2 प्लस 15 होल 3/4 मायनस 12 होल 2/5 प्लस 18 होल 4/5 इज इक्वल टू x, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. तर बघा आपल्याला असा एक इक्वेशन दिलेला आहे मित्रांनो, त्यामध्ये त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. त्याबरोबर काय होतं, x होतं, तर त्या x ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे. तर बघा याला आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी 2 अप्रोचेस असतात मित्रांनो. याला आपण अशा टाईपचा जो फ्रॅक्शन असतो, ओके, 27 होल 1/2, याला आपण मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणतो. मिक्स्ड फ्रॅक्शनला आपण होल फ्रॅक्शन मध्ये सुद्धा कन्वर्ट करून याचा आन्सर काढू शकतो. ओके, होल फ्रॅक्शन मध्ये कसं कन्वर्ट करणार मित्रांनो, या 2 ला 27 ने मल्टिप्लाय करणार, त्याच्यामध्ये प्लस 1 करणार, आणि डिवायडेड बाय मध्ये जर 2 ची जी व्हॅल्यू आहे ती 2च लिहून घेणार. ओके, तर हे किती होणार, तर 27
इंटू 2 जर केल्यास 54 होतात मित्रांनो, प्लस 1 म्हणजे किती होणार 55 होल 1 सॉरी 55/2 प्लस बाकीचे पण करून आपण याचा आन्सर काढू शकतो. किंवा त्यापेक्षाही इझी मेथड अशी आहे मित्रांनो, जे समोरच्या संख्या दिलेल्या आहेत बघा, या ठिकाणी समोर समोर ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या संख्या आधी लिहून घ्यायच्या. ओके, आधी कोणती संख्या आहे 27, त्यानंतरचा सिम्बॉल कोणता दिसतोय प्लस दिसतोय म्हणून प्लस लिहून घेतला. परत दुसरी संख्या कुठली आहे 15 आहे तर 15 लिहून घेतला. सिम्बॉल आपल्याला मायनस दिसतोय तर मायनस लिहून घेतला. मग आहे 12 आहे मित्रांनो, 12 च्या नंतर प्लस आहे तर प्लस लिहून घेतला. प्लस काय आहे 18 आहे तर याला पहिल्या ब्रॅकेटमध्ये लिहून घेतलं. उर्वरित ज्या संख्या म्हणजे फ्रॅक्शन मध्ये दिसत आहेत त्या फ्रॅक्शन मधल्या संख्या लिहून घ्यायच्या. 1/2 आहे. ओके, त्यानंतर 3/4 आहे, त्यानंतर 2/5 आहे, त्यानंतर 4/5 आहे. ओके, आणि यांच्यामध्ये जे साईन असणार पहिले प्लसचा साईन आहे प्लस लिहून घेतला, नंतर मायनसचा साईन आहे मायनस लिहून घेतला, त्यानंतर परत प्लसचा साईन आहे प्लस लिहून घेतला. तर हा झाला आपला सेकंड ब्रॅकेट. ओके, तर बघा याला आपण काय करून घेणार आता ऍड करून घेणार. ओके, तर ऍड केल्यानंतर याला जर का आपण याला जर का आपण 25 प्लस सॉरी 27 प्लस 15 जर केलं तर किती होतात 42 होतात. ओके, हे किती झाले 42. 42 मायनस जर आपण 12 जर केलं तर किती होणार 30 होणार. ओके, किती होणार 30. 30 प्लस मग काय उरलं 18 उरलं. 30 प्लस 18 म्हणजे किती होतात 48. तर हे झालं पहिल्या ब्रॅकेटची व्हॅल्यू. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या ब्रॅकेटची व्हॅल्यू काढायची. तर बघा मित्रांनो याचा बेस कसा दिसतोय आपल्याला अनकॉमन दिसतोय. ओके, याचा बेस कसा आहे अनकॉमन. तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल बेस कॉमन करावं लागेल. बेस कॉमन करण्याकरिता मित्रांनो याचा आपल्याला एलसीएम घ्यायचा असतो. ओके, तर ह्या सगळ्यांचा जर का आपण एलसीएम जर घेतला ना मित्रांनो किती होणार 20 होणार. यांचा एलसीएम किती येतो 20. ओके, तर बघा आता 2 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 20 होतात 10 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 20 होतात. तर जेव्हा आपण डिनॉमिनेटर मध्ये 10 ने मल्टिप्लाय करत आहोत तर न्यूमरेटर मध्ये सुद्धा 10 ने मल्टिप्लाय करणार. तर 10 एकम 10 झालेत. ओके, त्यानंतर बघा 4 ला आपल्याला 20 मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. जेव्हा आपण डिनॉमिनेटर 5 मध्ये मल्टिप्लाय करत आहोत तर न्यूमरेटरला सुद्धा 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर 5 गुणिला 3 झाले तर 5 तरी 15 होतात. आणि या दोघांच्या मध्ये प्लसचा साईन आहे तर प्लसचा साईन लिहून घेतला. ओके, त्यानंतर बघा या 5 ला 20 मध्ये कन्वर्ट करण्याकरिता 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. जेव्हा आपण डिनॉमिनेटरला 4 ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला सुद्धा 4 ने मल्टिप्लाय करणार. तर न्यूमरेटरची जी संख्या आहे त्याला आपण 4 ने मल्टिप्लाय करून घेणार. 4 इंटू 2 किती होणार 8 होतात. ओके, 4 इंटू सॉरी 1 सेकंड 8 झालेत. ओके, आणि यांच्यामध्ये कोणता सिम्बॉल आहे मित्रांनो मायनसचा सिम्बॉल आहे तर मायनस लिहून घेतला. ओके, त्यानंतर बघा परत याला 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल तेव्हाच 20 होणार. तर वरती सुद्धा आपण 4 ने मल्टिप्लाय करणार. तर 4 इंटू 4 किती येतात 16. आणि यांच्यामध्ये प्लसचा सिम्बॉल आहे तर प्लसचा सिम्बॉल लिहून घेणार. आणि एलसीएम किती मिळालेला होता मित्रांनो यांचा 20 एलसीएम मिळालेला होता. तर डिनॉमिनेटर मध्ये 20 लिहून घेणार. तर आता व्हॅल्यू कशी येणार 48 तर बाहेरच्या ब्रॅकेटमध्ये आहे आणि आतमधल्या ब्रॅकेटमध्ये खाली 20 आहे तर 20 लिहून घेणार. बघा 10 प्लस 15 जर केला तर किती होतात 25 होतात. त्याच्यामधून आपल्याला 8 मायनस करावं लागेल म्हणजे 17 उरणार. 17 च्या नंतर काय प्लस आहे 16 आहे. ओके, तर याला आपण प्लस 16 जर केलं तर हे किती होतात 33 होतात. ओके, तर म्हणजे व्हॅल्यू कशी आलेली आहे आता 14 होल किती आलेली आहे व्हॅल्यू 14 होल 33/20. तर बघा आता याला आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो कन्वर्ट करावं लागेल. कसं कन्वर्ट होणार बघा हे जी डिनॉमिनेटरची व्हॅल्यू आहे हे न्यूमरेटर पेक्षा छोटी आहे. म्हणजे काय होत आहे न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटरचा भाग जातो. किती वेळा भाग जातो 20 चा 33 मध्ये 1 वेळा भाग जाणार. ओके, तर 20 चा 1 वेळा जर भाग गेला तर उरणार किती 13. तर हे 13 कुठे उरतात मित्रांनो न्यूमरेटर मध्ये उरतात. ओके, आणि डिनॉमिनेटर मध्ये ज्या संख्येने आपण भाग टाकलेलं होतं ती ऍज इट इज लिहून घेणार. किती वेळा भाग गेलेला आहे 1 वेळा भाग गेला. बघा 20 एक 20 झाले. ओके, याला मल्टिप्लाय केलं तर 20 एक 20 प्लस जर 13 जर केले तर किती होतात 33 होतात. आणि याच्या समोरची संख्या कुठली होती मित्रांनो 48 होती. ओके, बघा हा 48 ऍज इट इज लिहून घेतला. परंतु यामध्ये आता एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. जे दोन ब्रॅकेट मध्ये वेगवेगळ्या व्हॅल्यूज लिहिलेल्या आहेत तर यांच्यामधला ऑलवेज रिलेशन कसा असतो प्लसचा रिलेशन असतो. ओके, कोणता रिलेशन असतो प्लस. तर इथे सुद्धा काय होणार 48 प्लस 1 13 डिवायडेड बाय 20. 48 प्लस 1 म्हणजे किती होतात 49. ओके, न्यूमरेटर मध्ये 13 आहे 13 लिहून घेतलं. डिनॉमिनेटर मध्ये 20 आहे 20 लिहून घेतलं. तर हा होणार आपला आन्सर. ओके, तर क्वेश्चन नंबर 28 चा सॉरी क्वेश्चन नंबर 8 चा आन्सर काय होणार 49 होल 13/20. तर ऑप्शन बघूया तिथं 48 दिसत आहे तर होणार नाही. 49 13 बघा या ठिकाणी आपला आन्सर भेटलेला आहे. ओके, तर आता आपण
नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 9. इफ 5/4 ऑफ 4/7 ऑफ 5/6 ऑफ 1218 इज इक्वल टू एक्स. तर बघा आपल्याला आता काय करायचे आहे, एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर क्वेश्चन मध्ये काय आहे की ऑफ म्हटलेलं आहे. तर बघा या ठिकाणी आपल्याला बोर्डमॉसचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. बोर्डमॉस. आता बघा बोर्डमॉस म्हणजे काय होतो, बोर्ड म्हणजे बी फॉर ब्रॅकेट. सगळ्यात आधी आपल्याला ब्रॅकेट सॉल्व करायचा असतो. त्यानंतर ऑफ. ऑफचा मीनिंग होतो मित्रांनो, ऑलवेज लक्षात ठेवा, याला आपण मल्टिप्लिकेशन करतो. ओके, काय करतो, ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन. डी फॉर डिव्हिजन होणार, एम फॉर मल्टिप्लिकेशन होणार, ए फॉर ऍडिशन होणार आणि एस फॉर सबस्ट्रॅक्शन होणार. ओके, तर ऑफचा मीनिंग काय होत आहे, मल्टिप्लिकेशन होत आहे. समजा या ठिकाणी क्वेश्चन मध्ये मराठीमध्ये जर क्वेश्चन आला असता, जर 4/5 चे असा शब्द आला असता, 4/7 चे, 5/8 चे किती होत आहेत, 12/18 होत आहेत. तर एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. ओके, तर चे चा अर्थ किंवा ऑफचा अर्थ ऑलवेज आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, मल्टिप्लिकेशन होत असतो. ओके, तर आता आपण काय करणार, 4/5 व्हॅल्यूज लिहून घेऊयात. ऑफ म्हटलेला आहे, तर ऑफच्या ऐवजी आपल्याला क्रॉसचा सिम्बॉल म्हणजे मल्टिप्लिकेशनचा सिम्बॉल लिहून घ्यायचा आहे. त्यानंतरची व्हॅल्यू कोणती आहे, 4/7 आहे. 4/7 लिहून घेतलं. परत ऑफ आहे मित्रांनो, म्हणजे परत आपण काय करणार, मल्टिप्लिकेशन लिहून घेणार. परत काय आहे, 5/6 आहे, तर परत 5/6 लिहून घेतलं. परत ऑफ आहे, तर ऑफच्या ऐवजी आपण मल्टिप्लिकेशन लिहून घेतलं आणि व्हॅल्यू किती आहे, 12/18 इज इक्वल टू एक्स होतोय. ओके, तर आता आपल्याला सरळ सरळ भाग टाकायचा. तर तुम्हाला भाग जर टाकताना ज्या संख्या मायनस होता कट होताना दिसतात, तर त्या आपण डायरेक्ट स्ट्राइक आउट करून घेणार. 5 सोबत 5 कट होणार. बघा या 4 मध्ये 2 चा भाग 2 वेळा जातो आणि 6 मध्ये 3 वेळा जातो. ओके, तर आता आपण काय करणार, या 3 चा भाग या 18 मध्ये सुद्धा टाकू शकतो. ओके, तर 4 3 12, 0 sin 3 18 झाले. म्हणजे आता व्हॅल्यू कोणती आलेली आहे, 2 into 4 into 406 डिवायडेड बाय 7 अशी व्हॅल्यू आलेली आहे. परत या 406 मध्ये आपण काय करणार, 7 चा भाग टाकणार. 7 5 35 होतात, उरले किती, 5 उरले आणि हा 6 ऍज इट इज येणार. 7 8 56 होतात. तर बघा 7 चा जर आपण 406 मध्ये जर भाग टाकला तर किती वेळा जातो, 56 वेळा जातो. सॉरी, 58 टाइम्स जातो. ओके, किती वेळा जातो, 58 टाइम्स. म्हणजे आता व्हॅल्यू कोणती आलेली आहे, 2 into 4 into 58. बघा आता याला आपण 2 into 4 into 58 जर केलं तर किती होतात, 464 होतात. ओके, किती होतात, 464. तर ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए 460, ऑप्शन बी 462, ऑप्शन सी 464. तर बघा या ठिकाणी आपला आन्सर भेटलेला आहे. ऑप्शन सी मध्ये आपला आन्सर असेल 464. ओके, तर क्वेश्चन नंबर 9 चा आन्सर ऑप्शन सी 464. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 10. 3 into 10 plus 15 divided by 45 into 9 plus in bracket 21 divided by 7. तर बघा जस्ट यापूर्वीचा जो क्वेश्चन बघितला होता मित्रांनो, त्या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगितलं होतं, की आपल्याला बोर्डमॉस यूज करायचा असतो. जेव्हा आपल्याला सिम्प्लिफाय करायला सांगितलं, त्यावेळेस ऑलवेज आपण काय करणार, बोर्ड मासचा यूज करणार. आता या ठिकाणी बोर्ड म्हणजे काय होत आहे, बी फॉर ब्रॅकेट. तर सगळ्यात आधी आपण काय करणार, ब्रॅकेटच्या व्हॅल्यू सॉल्व्ह करणार. बाहेरच्या व्हॅल्यू ऍज इट इज लिहून घेणार. प्लस ब्रॅकेट मध्ये आपल्याला काय दिसत आहे, 15 डिवायडेड बाय मध्ये किती दिसत आहे, 45. तर डिवायडेड बाय 45 मी असं लिहू शकतो. इंटू काय दिसत आहे मित्रांनो, 9 दिसत आहे, तर 9 लिहून घेतलं. प्लस बघा या ठिकाणी ब्रॅकेट मध्ये 21 डिवायडेड बाय 7 दिसत आहे आणि ब्रॅकेट क्लोज. ओके, परत बघा हे ब्रॅकेटच्या बाहेरची व्हॅल्यू आहे, तर याला आपण 21 लिहू शकतो. ओके, प्लस त्यानंतर बघा 15 चा 45 मध्ये 3 वेळा भाग जातो. 15 1 15, 15 3 45 आणि ह्या 3 चा 9 मध्ये 3 वेळा भाग जातो. तर आता व्हॅल्यू किती उरलेली आहे, 3 into 1. 3 into 1 केल्यास 3 होतात मित्रांनो. परत बघा इथं प्लसचा साइन आहे, तर प्लसचा साइन लिहून घेऊया. ओके, आणि ह्या 7 चा 21 मध्ये 3 वेळा भाग जातो. तर 7 चा 21 मध्ये 3 वेळा जर भाग केला तर किती उरणार, 3च उरणार. तर 3 + 3 जर केलं तर 6 होतात आणि बाहेर किती आहे, 21 आहे. तर 21 + 6 जर केला तर किती होतात, 27 होतात. तर आता आपला आन्सर आलेला आहे 27. तर ऑप्शन मध्ये बघून घेऊयात. ऑप्शन ए 25, 26, 27. तर ऑप्शन सी मध्ये आपला आन्सर दिसून येत आहे. ओके, तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 11. व्हॉट इज द एव्हरेज ऑफ द फॉलोइंग नंबर्स. तर या ठिकाणी आपल्याला काय म्हटलेलं आहे, एव्हरेज म्हटलेलं आहे. एव्हरेज म्हणजे काय होतं मित्रांनो, मराठीमध्ये याला सरासरी म्हणतो. ओके, सरासरी. आणि याला सिंपल लँग्वेज मध्ये जर समजून घ्यायचं झालं, सरासरीचा मीनिंग काय होतं, जे मधील संख्या असते. ओके, जे मधातली संख्या असते त्यालाच आपण काय म्हणणार, सरासरी म्हणणार. ओके, किंवा यालाच आपण
मीन सुद्धा म्हणू शकतो. इंग्रजीमध्ये दुसरा वर्ड काय आहे याला, ॲव्हरेजला. समजा या ठिकाणी ॲव्हरेजच्या ऐवजी जर मीन जर लिहून आलेला असता, ओके, तर तुम्ही काय केलं असतं, स्टील ॲव्हरेजच कॅल्क्युलेट केला असता. ओके, तर ज्या वेळेस आपल्याला ॲव्हरेज कॅल्क्युलेट करायचा असतो मित्रांनो, त्यावेळेस आपल्याला एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा असतो. फॉर्म्युला कसा असतो, ॲव्हरेज काढायचा आहे म्हणून ॲव्हरेज लिहून घेतलं, इज इक्वल टू सगळ्या संख्येचा सम करायचा, सम ऑफ ऑल नंबर. सम म्हणजे काय, ऍडिशन करायचं. जेवढ्या काही संख्या दिलेल्या आहेत त्यांचा आपल्याला काय करायचं आहे, ऍडिशन करायचं आहे आणि डिवायडेड बाय टोटल नंबर्स करायचे आहेत. जितके नंबर्स आहेत ते आपण डिवायडेड बाय मध्ये लिहून घेणार. सम ऑफ ऑल नंबर्स. ओके, सम ऑफ ऑल नंबर्स म्हणजे कोणते, 38 प्लस 92 प्लस 45 प्लस 25 प्लस आपण काय करणार, 90 करून घेणार. ओके, डिवायडेड बाय मध्ये आपल्याला काय करावं लागेल, प्लस डिवायडेड बाय मध्ये 5 लिहून घेणार. का बरं 5 लिहून घेणार, किती नंबर आहेत, 1 2 3 4 आणि 5 नंबर आहेत, तर डिवायडेड बाय मध्ये 5 लिहून घेतलेला आहे. तर आता याच्यानंतर आता याची आपण सम करून घेऊया. ओके, तर त्यानंतर आता आपण काय करून घेणार, सम करणार. तर बघा 8 प्लस 2 10 10 प्लस 5 15 5 प्लस 15 15 प्लस 5 20 होणार. तर 20 चा 0 घेतला आणि कॅरी 1 केला. ओके, 9 प्लस 2 11 11 प्लस 2 13 होणार. 13 प्लस 4 17 17 प्लस 4 26 होतात आणि 26 प्लस 3 किती होणार, 29 अपॉन मग आपण काय करून घेणार, 5 ॲज इट इज लिहून घेणार. तर आता या 5 चा 290 मध्ये भाग जर टाकला तर 5 पासून 25 झाले, उरले किती 4 आणि समोरचा 40. परत या 5 चा 40 मध्ये जर भाग जर टाकला तर किती वेळा जाणार, 8 वेळा. म्हणजे किती वेळा भाग गेलेला आहे, पूर्ण पूर्ण 58. म्हणजे त्याचा ॲव्हरेज किती आलेला आहे, 58. तर ऑप्शन मध्ये बघून घेऊयात. ऑप्शन ए 54, ऑप्शन बी 55, ऑप्शन सी 57, ऑप्शन डी 58. तर याचा आन्सर काय असेल, 58 असेल. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 12. इफ द ॲव्हरेज ऑफ नंबर्स, तर बघा हे नंबर्स दिलेले आहेत, याचा ॲव्हरेज किती होत आहे, 43. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. तर बघा याच्यामध्ये एक व्हॅल्यू कोणती आहे, एक्स आहे. आपल्याला फॉर्म्युला कसा होता, ॲव्हरेज काढायचा आहे. सम ऑफ ऑल नंबर्स, कोणते कोणते नंबर दिलेले आहेत, 56 प्लस 32 प्लस 48 प्लस 42 प्लस 6. तर बघा यांचं सगळ्यांचं आपण काय करून घेणार, सम करून घेणार. डिवायडेड बाय आपल्याला काय करायचं असतं, टोटल नंबर. टोटल नंबर किती आहेत, 1 2 3 4 5 आहेत. तर 5 लिहून घेतलं. तर यांचा ॲव्हरेज किती होतोय, इज ॲव्हरेज किती होत आहे, 43 होत आहे. ओके, तर ऑलरेडी आपल्याला ॲव्हरेज दिलेला आहे म्हणून 43 ॲव्हरेज लिहून घेतलेला आहे. तर आता याला आपण असंही लिहू शकतो, कसं लिहू शकतो, 56 प्लस 32 इज इक्वल टू 43 असं पण लिहू शकतो. यांचा ॲव्हरेज किती होत आहे, 43. तर आता याला जर ऍड जर केलं तर आपण 6 प्लस 2 8 होतात. 8 प्लस 8 16 16 अधिक 2 18 18 चे 8 आले, कॅरी 1 झाला. 4 प्लस 1 5 5 प्लस 4 9 9 प्लस 3 12 12 प्लस 4 7 सॉरी 12 प्लस 15 17 होतात. ओके, तर आणि उरलेला काय आहे मित्रांनो, प्लस एक सुद्धा उरलेला आहे म्हणून एक्स लिहून घेणार. डिवायडेड बाय मध्ये 5 आहे तर 5 लिहून घेणार. इन इज इक्वल टू त्याचा ॲव्हरेज किती होत आहे, 43 होत आहे. ओके, तर व्हॅल्यू किती आलेली आहे, 178 प्लस एक्स. तर आता काय करणार, हे जे डिवायडेड बाय व्हॅल्यू आहे तर याला आपण राईट हँड साईडला घेऊन जाणार. राईट हँड साईडला जर घेऊन गेलं तर डिवायडेड बाय मध्ये होतं, तर इकडे आल्यानंतर काय होणार, मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार. तर बघा आता मल्टिप्लिकेशन जर केलं तर 5 तरी 15 होतात, 5 20 अधिक 1 21 होतात. तर 178 प्लस 20. आपल्याला काय करायचं आहे, ऑप्शन मध्ये काय क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे, एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. तर एक्स ला आपण 1 ठेवणार आणि ही जी व्हॅल्यू आहे त्याला राईट हँड साईडला घेऊन जाणार. राईट हँड साईडला ऑलरेडी 215 आहे, 215 लिहून घेणार. 178 कसा दिसतंय मित्रांनो, याच्यासमोर कोणता सिम्बॉल नाही आहे म्हणजे प्लसचा सिम्बॉल आहे. इकडे आल्यानंतर काय होणार, मायनस मध्ये जाणार. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे बघा, आता 215 मायनस 178 करायचा आहे. ओके, तर 215 मायनस 178 जर केला तर किती होतात, 37 होतात. ओके, क्लिअर आहे. तर याचा ॲव्हरेज किती होणार मग, सॉरी एक्स ची व्हॅल्यू किती होणार, 37 होणार. ओके, तर ऑप्शन बघून घेऊयात. ऑप्शन ए. बघा ऑप्शन ए मध्येच आपला आन्सर भेटलेला आहे 37. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 30. द ॲव्हरेज ऑफ 5 पॉझिटिव्ह नंबर इज 52. बघा किती संख्येचा ॲव्हरेज म्हटलेला आहे, 5 संख्येचा, आणि ॲव्हरेज किती आहे, 52. आपला ॲव्हरेजचा फॉर्म्युला कसा असतो मित्रांनो, ॲव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ ऑल नंबर्स अपॉन टोटल नंबर्स, असा आपला फॉर्म्युला असतो. तर पहिल्या सेंटेन्स मध्ये काय म्हटलेलं आहे की ॲव्हरेज म्हटलेला आहे. ॲव्हरेज किती आहे, 52. ॲव्हरेज आपल्याला 52 भेटलेला आहे. किती संख्यांचा भेटलेला आहे,
5 संख्यांचा टोटल नंबर किती आहेत 5, परंतु सम माहिती आहे का नाही. समला आपण काय करून घेणार x कन्सिडर करून घेणार. तर x ची व्हॅल्यू काढण्याकरता याला आपण या साइडला जर घेऊन गेला x 5 डिनॉमिनेटर मध्ये होता म्हणजे डिवायडेड बाय मध्ये होता, तर इकडे आल्यानंतर तो मल्टिप्लिकेशन मध्ये जाऊन गेला तर हा किती होणार 52 × 5. ओके 52 × 5 म्हणजे काय झालं 5 × 10 5 5 25 26 तर x ची व्हॅल्यू. तर म्हणजेच काय झालं मित्रांनो ह्या जेवढ्या काही 5 संख्या आहेत ओके 5 संख्याची सम किती होत आहे 260 होत आहे. ओके आणि त्याचा एव्हरेज किती होत आहे 52 होत आहे. एवढं आलं लक्षात. त्यामध्ये काय म्हणत आहे नंतर द एव्हरेज ऑफ फर्स्ट 2 नंबर इज 65. तर बघा असे जे 5 नंबर होते समजून घ्या ए बी सी डी आणि ई हे कसे आहेत पॉझिटिव्ह नंबर आहेत, मायनस मध्ये कोणताच नाही, निगेटिव्ह मध्ये काही नाही. तर याच्यापैकी जे पहिले जे दोन आहेत यांचा एव्हरेज किती आहे मित्रांनो यांचा एव्हरेज आहे 65. ओके एव्हरेज दिलेला आहे 65, सम दिलेला आहे का नाही, समला आपण एक्स कन्सिडर करणार आणि टोटल नंबर्स किती आहेत 2 नंबरचा म्हटलेला फर्स्ट 2 नंबर म्हटलेला म्हणून तो. तर परत याला आपण काय करणार 65 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 130 होतात. तर 130 म्हणजे हा कोणाचा सम झाला a प्लस b चा सम झाला मित्रांनो. हा कोणाचा सम झाला a प्लस b चा सम झाला. ओके त्यानंतर काय म्हणत आहे द एव्हरेज ऑफ लास्ट 2 नंबर. बघा शेवटीचे जे दोन नंबर आहेत कोणते d आणि e तर यांचा एव्हरेज किती आहे 42.5 आहे. ओके सम माहिती आहे का नाही त्याला x कन्सिडर करून घेतलं आणि नंबर्स किती आहेत दोन नंबरचा एव्हरेज आहे. तर याला जर आपण इकडे जर घेऊन गेलं तर हे किती होणार 42.5 होणार. त्याला आपल्याला 2 ने मल्टिप्लाय जर केलं तर किती येतात 85. तर बघा आता कसा झालेला आहे बघा हे ए बी ची व्हॅल्यू आपल्याला किती भेटलेली आहे ए बी ची व्हॅल्यू 130 भेटलेली आहे बरोबर. सी ची व्हॅल्यू मिळालेली नाही आणि डी आणि ई ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे किती 85 भेटलेली आहे, परंतु सी ची व्हॅल्यू भेटलेली नाही. म्हणजे हा काय होतंय मित्रांनो एव्हरेज म्हणजे काय होतंय सम ऑफ ऑल नंबर्स म्हणजे 130 प्लस सी प्लस 85 म्हणजेच किती होत आहेत मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला भेटलेलं होतं सगळ्यांची सम किती होती 260 होती. ओके तर आता आपण काय करून घेणार 130 प्लस 85 करून घेणार. 130 प्लस 85 म्हणजे किती झाले 1215 होणार. प्लस मध्ये काय सी आहे तर सी लिहून घेणार इज इक्वल टू 260. आपल्याला काय करायचं आहे सी ची व्हॅल्यू म्हणजे जो थर्ड नंबर आहे त्याची व्हॅल्यू काढायची आहे. तर सी ला ऍज इट इज ठेवणार आणि हा जो 125 आहे त्याला राईट हँड साइडला घेऊन गेला. याच्या समोर कोणतीच संख्या नाही आहे म्हणजे काय असणार सॉरी कोणता सिम्बॉल नाही म्हणजे काय असेल हा प्लस असेल. ओके तर 260 इकडे आल्यानंतर हा काय होणार मायनस होणार 215. ओके तर 260 मायनस 215 जर केलं तर किती होतात 45 होतात. म्हणजे हा जो थर्ड नंबर होता मित्रांनो तो कोणता असेल 45 असेल. तर ऑप्शन मध्ये बघून घेऊयात ऑप्शन ए 44 ऑप्शन बी 45. तर बघा याचा आन्सर भेटलेला आहे 45. क्वेश्चन नंबर 13 चा आन्सर ऑप्शन बी होता. ओके तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 14 द एव्हरेज एज ऑफ 15 स्टुडंट इन अ क्लास इज 14 इयर्स. तर बघा एक क्लास आहे एका क्लासमध्ये किती स्टुडंट आहेत टोटल 15 स्टुडंट आहेत आणि यांचा एव्हरेज किती होत आहे एव्हरेज होतोय 14. तर एव्हरेज म्हणजे काय होतो सम ऑफ ऑल नंबर अपॉन टोटल नंबर्स. ओके यांचा एव्हरेज दिलेला आहे किती दिलेला आहे 14. सम दिलेला आहे का नाही दिलेला आहे त्याला एक्स कन्सिडर करून घ्या. परंतु टोटल नंबर ऑफ स्टुडंट दिलेला आहे तर किती होणार टोटल नंबर ऑफ स्टुडंट 15 आहे तर 15 लिहून घेतलं म्हणजे त्याचा सम किती येणार मित्रांनो 15 × 14 होणार. ओके किती होणार 15 × 14. तर 15 × 14 जर केलं तर किती होतात 210 एवढा झाला. म्हणजे सगळ्यांची जर एज जर मिळवली तर त्याचा टोटल संख्या किती होत आहे 210 होत आहे. परंतु काय म्हणत आहे त्याच्यामध्ये इफ द एज ऑफ टीचर इज ऍडेड असं पाहिजे होता द एव्हरेज इन्क्रीजेस बाय 1 इयर देन व्हॉट इज द एज ऑफ द टीचर. तर बघा मित्रांनो यामध्ये आता काय म्हटलेलं आहे टीचरची एज सुद्धा ऍड केलेली आहे. बघा बॉईज किती होते किंवा स्टुडंट किती होते 15 होते त्यांचा एव्हरेज किती होतोय 14 होतोय. तर याला आपण जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला टोटल संख्या भेटणार किती भेटणार 210. मग त्याच्यामध्ये काय झालं एक टीचर ऍड झाला. एक टीचर जर ऍड झाला तर लोक जे होते म्हणजे 15 स्टुडंट होते त्याच्यामध्ये एक परत व्यक्ती वाढला म्हणजे टोटल व्यक्ती किती झाले आता त्यामध्ये 16 व्यक्ती झाले. परंतु एक व्यक्ती ऍड झाल्यामुळे त्यांचा एव्हरेज सुद्धा 1 ने ऍड होत आहे. ओके म्हणजे एव्हरेज आधी 14 होता तर 1 ने एव्हरेज वाढला म्हणजे आता किती झाला एव्हरेज 15. आता ह्या सगळ्यांची जर एज जर काढायची जर झाली तर याला आपण काय करणार मल्टिप्लिकेशन. जसं यावरती मल्टिप्लिकेशन केलेलं आहे तसंच खाली सुद्धा आपल्याला काय करावं लागेल मल्टिप्लिकेशन करावं लागेल. ओके तर आपल्याला 16 × 15 जर केलं तर किती भेटणार 240 भेटणार. ओके
ओके, तर आपल्याला काय करायचं आहे, जो नवीन व्यक्ती आलेला आहे किंवा जो टीचर आलेला आहे त्याची एज काढायची. तर आता मोठ्या संख्येमधून लहान संख्या मायनस करणार. आता मोठ्या संख्येमधून का बरं, कारण की यामध्ये टीचर ऍड झालेला आहे, तर टीचरची एज आपल्याला काढायची आहे. तर मोठ्या संख्येमधून लहान संख्या जर मायनस जर केली तर उरतात किती, 30. तर 30 काय असेल, टीचरची एज असेल. ओके, तर ऑप्शन मध्ये बघून घेऊयात. ऑप्शन ए 25 इयर्स, ऑप्शन बी 30 इयर्स. बघा, ऑप्शन बी मध्ये आपला आन्सर मिळालेला आहे. ओके, तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 15. द एव्हरेज वेट ऑफ 34 स्टुडंट ऑफ अ स्कूल इज 42. बघा, स्टुडंट किती आहेत, 34 स्टुडंट आहेत. त्यांचा एव्हरेज किती होतोय, 42 होतोय. ओके, तर बघा, आता जसं तुम्हाला सांगितलेलं होतं की एव्हरेजचा फॉर्म्युला म्हणजे काय आहे, एव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ ऑल नंबर्स इन डिवाइडेड बाय टोटल नंबर. एव्हरेज किती भेटतोय आपल्याला या ठिकाणी, 42. ओके, आणि सम माहिती नाही म्हणून समला एक्स कन्सिडर केला. टोटल नंबर ऑफ स्टुडंट किती आहेत, 34 आहे. तर 34, तर याला आपण एक्स ची व्हॅल्यू म्हणजे सम काढण्याकरिता 34 ला इकडे जर घेऊन गेलो तर काय होणार, 42 इंटू 34. तर बघा, या सेंटेन्स मध्ये पण 34 42 इकडे इंटू केलेला आहे, म्हणजे त्याला आपल्याला काय करावं लागेल, इंटू करून घ्यावं लागेल. ओके, तर 34 इंटू 42 जर केलं तर हे किती होतात, जवळजवळ 1428 होतात. ओके, किती होतात, 1428. त्यानंतर काय म्हटलेलं आहे मित्रांनो, द वेट ऑफ टीचर इज इन्क्लुडेड. बघा, वेट ऑफ टीचर इज इन्क्लुडेड, द मीन रायझेस. मीन म्हणजे काय होतं मित्रांनो, एव्हरेज होतो. ओके, तर एव्हरेज कितीने वाढत आहे, 400 ग्रॅमने वाढत आहे. बघा, 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम होतात, 1000 ग्रॅम होतात. ओके, किती ग्रॅम होतात, 1000 ग्रॅम होतात. तर 400 ग्रॅम म्हणजे किती किलो, 400 ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम होणार, 0.4 किलोग्रॅम होणार. आता कसं होणार बघा, 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलोग्रॅम, त्यापैकी किती ग्रॅम म्हटलेलं आहे, 400 ग्रॅम. तर हे 0 गेट कॅन्सल. तर आता उरलेली व्हॅल्यू कोणती आहे, 4/10. तर 4/10 ला 0.4 सुद्धा लिहू शकतो आपण, बरोबर की नाही. जर 4 मध्ये 10चा जर भाग टाकला तर 0.4 होता. तर हे 0.4 केजीजने काय झालेलं आहे, एव्हरेज इन्क्रीज झालेला. बघा, आधी 34 स्टुडंट होते, त्याच्यामध्ये एक टीचर ऍड झाला, म्हणजे आता टोटल संख्या किती झाली, 35. परत यांचा एव्हरेज किती होता, 42 होता. 42 मध्ये 0.4 केजीज अजून यांचा एव्हरेज वाढलेला आहे, म्हणजे आता एव्हरेज किती होणार, 42.4 केजीज होणार. ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे, 35 इंटू 42.4 करावं लागेल. तर याला जर आपण मल्टिप्लाय जर केलं मित्रांनो, हे होतात 1484. आता आपल्याला क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे, देन फाइंड द वेट ऑफ द टीचर. तर टीचरचा वेट काढायचा, टीचर इकडे ऍड झालेला आहे म्हणून मोठी संख्या आधी लिहून घेणार आणि त्याच्यामधून आपण काय करणार, छोटी संख्या मायनस करून घेणार. ओके, तर याच्यामधून जर का आपण म्हणजे कोणत्यामधून 1484 मायनस जर 14 to 8 जर केलं तर हे होतात मित्रांनो 56. तर टीचरचा वेट किती असणार, 56 केजीज असणार. ओके, तर ऑप्शन बघून घेऊयात. ऑप्शन ए 54 केजी, ऑप्शन बी 55 केजी, ऑप्शन सी 56 केजी. तर या ठिकाणी आपला आन्सर भेटलेला आहे ऑप्शन सी मध्ये. ओके, क्लिअर आहे. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 16. द एव्हरेज वेट ऑफ 8 वर्कर्स इन अ फॅक्टरी इज इन्क्रीज बाय 1.5 केजी. तर बघा, एव्हरेज वेट म्हटलेलं आहे, एव्हरेजचा फॉर्म्युला काय आहे, एव्हरेज इज इक्वल टू सम अपॉन टोटल नंबर. ओके, तर सम ऑफ टोटल नंबर्स एवढा होतो. परंतु क्वेश्चन मध्ये पुढे काय म्हटलेलं आहे, वेन वन ऑफ द वर्कर हु वेट 60 केजी इज रिप्लेस्ड बाय न्यू वर्कर. तर बघा मित्रांनो, किती लोक होते, 8 लोक होते. ओके, 8 लोक होते आणि याच्यापैकी 8 पैकी एक जो व्यक्ती होता त्याचा वजन होता 60 केजी. तर हा जो आहे तो ग्रुपच्या बाहेर निघून गेला. ओके, रिप्लेस झाला आणि याच्याऐवजी कोणता तरी दुसरा व्यक्ती आला. पहिला जो एक्स व्यक्ती होता तो किती किलोचा होता, 60 किलोचा होता, तो ग्रुपच्या बाहेर निघाला आणि जो वाय व्यक्ती होता ग्रुपमध्ये आला. आधी लोक होते 7, त्याच्यापैकी एक गेला, म्हणजे उरले 8 होते, त्याच्यापैकी एक गेला, उरले 7 लोक होते. 60 किलोवाला बाहेर गेला, त्याच्यामध्ये परत एक वाय व्यक्ती येत आहे आणि तो ऍड होत आहे, म्हणजे लोक टोटल किती झाले, आता परत 8च लोक झाले. ओके, परंतु जो 60 वाला जो होता तो बाहेर, त्याचा वजन 60 किलो होता, तो बाहेर निघून गेला. तर त्याच्यामुळे जो आहे एव्हरेज जो आहे तो कितीने वाढत आहे, 1.5 केजीजने इन्क्रीज होत आहे. ओके, त्याचा एव्हरेज कितीने इन्क्रीज होत आहे, 1.5 केजीने इन्क्रीज होत आहे. तर त्यामुळे काय झालेलं आहे, देन फाइंड द वेट ऑफ न्यू वर्कर इन केजी. तर आपल्याला काय करायचं आहे, जो नवीन व्यक्ती आलेला आहे म्हणजे जो हा वाय आलेला आहे त्याचा आपल्याला वेट काढायचा आहे. तर यासाठी मित्रांनो अशा टाईपचे ज्यावेळेस आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात ना, तर यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला माहित असणे खूप गरजेचं असतं.
ओके, तर सगळ्यात आधी तर आपण फॉर्म्युला समजून घेऊया की फॉर्म्युला काय आहे. तर बघा आपल्याला समजून घ्या या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की वेट काढायचा आहे. ओके, वेट काढायचा आहे. कोणाचा काढायचा आहे? न्यू वर्कर. वेट ऑफ न्यू वर्कर. जो नवीन व्यक्ती आहे त्याचा आपण वेट काढून घेतलेला आहे, काढायचा आहे. म्हणून इज इक्वल टू, त्याचा वेट काढायचा होता म्हणून आपण काय केलं? इज इक्वल टू लिहून घेतला. मग या ठिकाणी आपल्याला वेट ऑफ रिप्लेस्ड पर्सन, ज्या व्यक्तीला रिप्लेस केलेलं आहे म्हणजे बाहेर काढलेला आहे त्याचा वेट लिहून घेणार. रिप्लेस्ड पर्सन. ओके, जो रिप्लेस पर्सन आहे त्याचा वेट काढून घेणार. बघ आता या ठिकाणी एकतर प्लस लिहायची गरज पडू शकते किंवा मायनस करायची गरज पडू शकते. समजा जर वेट जर म्हणजे जो ऍव्हरेज आहे जर इन्क्रीज जर होत असेल, ओके, ऍव्हरेज जर इन्क्रीज जर होत असेल तर त्यावेळेस आपण काय करणार? प्लसचा साइन यूज करणार. आणि जर समजा जर क्वेश्चन मध्ये जर डिक्रीज लिहिलेला असता तर त्यावेळेस आपण मायनस साइन यूज केला असता. तर या ठिकाणी प्लस लिहून घेतला. त्यानंतर बघा आणि कितीने इन्क्रीज होतं? इन्क्रीज बाय. ओके, इन्क्रीज बाय कितीने इन्क्रीज झाला ते लिहून घेतला. त्याच्यासमोर प्लस टोटल नंबर ऑफ पर्सन लिहून घेणार. ओके, टोटल नंबर ऑफ पर्सन. हे टोटल नंबर ऑफ पर्सन किती आहे त्या ठिकाणी. आता आपल्याला काय करायचं होतं? वेट ऑफ न्यू वर्कर काढायचा होता. तर वेट ऑफ न्यू वर्करला आपण सध्यासाठी एक्स कन्सिडर करून घेऊया. वेट ऑफ रिप्लेस पर्सन, किती किलोच्या वजनाचा व्यक्ती होता त्याला रिप्लेस केलेला आहे? 60 किलोच्या वजनाच्या व्यक्तीला रिप्लेस केलेला आहे म्हणून आपण 60 लिहून घेऊयात. आता जो ऍव्हरेज आहे तो काय होत आहे? इन्क्रीज होत आहे का डिक्रीज होत आहे? बघा या ठिकाणी इन्क्रीज होत आहे म्हणून बघा या ठिकाणी आपला प्लसचा साइन घेऊया. आता समजा जर या क्वेश्चन मध्ये जर डिक्रीज लिहिला असता तर इथे प्लसच्या ऐवजी आपण मायनस घेतला असता. कितीने इन्क्रीज होतोय? प्लस 1.5 इन्क्रीज होतोय. ओके, आणि मग त्यानंतर बघा या मित्रांनो या ठिकाणी प्लसच्या ऐवजी इंटू लिहायला पाहिजे होता. ओके, इंटू टोटल नंबर ऑफ पर्सन. तर टोटल नंबर ऑफ पर्सन किती उरत आहेत? एक गेल्यानंतर अजून एक ऍड होत आहे तर टोटल नंबर ऑफ पर्सन 8च होत आहे. ओके, तर 8 लिहून घेतलं तर 60 प्लस आता याला आपण काय करणार? इंटू करणार. ओके, तर 15 म्हणजे 1.5 गेलेला 8 जर केलं तर हे किती होतं? जवळपास किती होणार मित्रांनो? 12 होणार. कसं होणार 12? 1.5 इंटू 8. 8 म्हणजे 40 4 40 0 हाताले 4 8 1 8 8 अधिक 4 12 होतात आणि एक डिजिट सोडून पॉईंट आहे म्हणून एक डिजिट सोडून जर पॉईंट दिला तर 12 होतात. ओके, तर म्हणजे 12 मध्ये म्हणजे यांचा मल्टिप्लिकेशन किती येणार? 12 येणार. ओके, तर याला असं नाही करायचं मित्रांनो. आता जसं आपल्याला एक्सप्रेशन असं दिसलेलं आहे म्हणून 60 प्लस 1.5 आणि त्याला 8 ने जर मल्टिप्लाय केलं तर आन्सर तुमचा चुकीचा येणार. आधी आपल्याला काय करायचं आहे? बोर्ड मॉस यूज करायचा आहे. ऑलवेज बोर्ड मॉस यूज करणार. आधी आपण काय करून घेणार? मल्टिप्लिकेशन करून घेणार, त्याच्यानंतर ऍडिशन करून घेणार. 60 प्लस 12 किती होतात? 72 होणार. ओके, तर एक्स ची व्हॅल्यू किती होणार? 72. म्हणजे जो नवीन व्यक्ती आलेला आहे, ओके, ज्याला आपण पूर्वी काय वाय कन्सिडर केलेला होता. ओके, याला आपण वाय कन्सिडर करून घेऊ. जो नवीन व्यक्ती आलेला आहे तर त्याचे वेट किती असणार? 72 केजीज असणार. ओके, तर आता आपण ऑप्शन बघून घेऊया. तर या ऑप्शन ए मध्येच आपल्याला 72 केजीज दिसून येत आहे. ओके, तर क्वेश्चन नंबर 16 चा आन्सर असेल ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 17. फाइंड द एव्हरेज ऑफ. तर बघा मित्रांनो कशाचा एव्हरेज काढायचा आहे? बघा ही संख्या नाही का अशी डॉट 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 असं 360 असायला पाहिजे. पहिले याचा एव्हरेज काढायचा आहे नंतर याचा सुद्धा, म्हणजे एकाच क्वेश्चन मध्ये दोन याचा एव्हरेज काढायचा आहे. ओके, तर यासाठी बघा अशा टाइपचे जे वेळेस क्वेश्चन जर विचारले आणि सिरीज मध्ये जर क्वेश्चन असेल तर त्यावेळेस एव्हरेज जर काढायचा असेल मित्रांनो तर त्यावेळेस आपल्याला फॉर्म्युलाचा यूज करायचा असतो. ओके, तो फॉर्म्युला कोणता आहे ते समजून घेण्यापूर्वी आपल्याला एक कन्सेप्ट क्लिअर करायचा आहे की यामध्ये जो बेसिक डिफरन्स आहे, ओके, बघा जे काही कॉमन डिफरन्स आहे तो कॉमन असायला पाहिजे. ओके, म्हणजे बघा 1 आणि 2 मध्ये कितीचा डिफरन्स आहे? 1 चा डिफरन्स आहे. 2 मध्ये 2 आणि 3 मध्ये कितीचा डिफरन्स आहे? 1 चा डिफरन्स आहे. 3 आणि 4 मध्ये सुद्धा 1 चा डिफरन्स आहे. त्याचप्रमाणे 80 आणि 89 टू 90 मध्ये कितीचा डिफरन्स आहे? कॉमन डिफरन्स किती दिसत आहे? 1 दिसत आहे. म्हणजे आपण फॉर्म्युला यूज करू शकतो. या ठिकाणी सुद्धा बघा 144 156 मध्ये डिफरन्स किती आहे? 12 चा डिफरन्स आहे. 156 168 मध्ये सुद्धा 12 चा डिफरन्स आहे. याच्यामध्ये सुद्धा 12 चा डिफरन्स आहे. ओके, म्हणजे डिफरन्स आपल्याला कसं दिसून येत आहे? कॉमन दिसून येत आहे. ओके, तर कॉमन दिसून येत आहे तर आता आपण काय करणार? या ठिकाणी फॉर्म्युलाचा यूज करणार. ओके, तर फॉर्म्युला कसा यूज होतो? तर फॉर्म्युला कसा यूज होतो बघा. या ठिकाणी आपल्याला काय करायचं होतं? एव्हरेज काढायचं होतं म्हणून एव्हरेज लिहून घेतला. ओके, इज इक्वल टू जो शेवटचा नंबर आहे किंवा फर्स्ट नंबर सुद्धा म्हणू शकतो, फर्स्ट नंबर आहे सिरीज मधला तो प्लस जो शेवटचा नंबर असेल, लास्ट नंबर असेल तर त्याला आपण काय करून घेणार? ऍड करून घेणार. ऑलवेज डिवाइडेड बाय 2. हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करून ठेवायचा आहे.
असं जर सिरीजचा जर क्वेश्चन आला आणि सिरीज मध्ये जर कॉमन डिफरन्स जर दिसून येत असेल कोणत्याही संख्येचा तर हा आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा. आता पहिल्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिसत आहे, फर्स्ट नंबर 1 दिसत आहे. ओके, प्लस काय करून घेणार, शेवटचा नंबर किती आहे 90 आहे म्हणून 90 डिवायडेड बाय किती होणार 2. ओके, तर 90 प्लस 1 किती होतात 91 होतात, डिवायडेड बाय 2. 91 डिवायडेड बाय 2 जर केलं तर किती होणार 45.5 होणार. ओके, तर पहिल्याचा ऍव्हरेज किती होतो 45.5 ऍव्हरेज होतो. त्याचप्रमाणे आता जो दुसरा क्वेश्चन दिलेला आहे त्याच्या व्हॅल्यूज पुट करून घेऊयात. पहिली व्हॅल्यू कोणती आहे 144 आहे आणि दुसरी व्हॅल्यू कोणती आहे शेवटची व्हॅल्यू कोणती आहे 360 आहे आणि आपल्याला काय करायचं आहे दोघांचा प्लस करायचा म्हणून प्लस लिहून घेणार, डिवायडेड बाय 2 लिहून घेणार. आता बघा 144 प्लस काय करायचं आहे 360 करायचं आहे, तर हे होतात मित्रांनो 504. ओके, 504 डिवायडेड बाय आपल्याला काय करायचं आहे 2 करायचं. 504 डिवायडेड बाय 2 जर केलं तर हे होतात 252. याचा ऍव्हरेज किती होणार 252. ओके, याचा ऍव्हरेज किती होईल 252. तर तुम्ही म्हणत असणार सर म्हणणार की डायरेक्ट मी याला ऍड करत जातो आणि डायरेक्ट जेवढे नंबर्स आहेत मला सांगा समजून घ्या. इथे 90 पर्यंत जर का तुम्ही जर ऍड करत बसणार, समजा याच्याऐवजी जर काय इथे 5050 जर असतात, ओके, तर इथपर्यंत काय ऍडच करत बसले असते का तेव्हापर्यंत तुमचा एक्झाम संपून जाणार पण आन्सर निघणार नाही. म्हणून त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म डिवायडेड बाय 2 किंवा फर्स्ट नंबर प्लस लास्ट नंबर डिवायडेड बाय 2 आपला आन्सर निघून जातो. ओके, तर क्वेश्चन नंबर 17 क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 18. 13 chairs and 5 tables were bought for ₹8280. बघा आपल्याकडे काय आहे 13 चेअर्स विकत आणलेले आहेत आणि 5 टेबल्स विकत आणलेले आहेत. तर यांना दोघांना मिळून आपण किती पैसे दिलेले आहेत 8280. ओके, म्हणजे ऍटम किती आले टोटल 13 प्लस 8 18 ऍटम्स आले. त्या 18 ऍटम्सला आपण काय केलेलं आहे 8280 रुपीज पे केलेले आहेत. ओके, क्लिअर आहे एवढं. ओके, तर त्यानंतर काय म्हटलेलं आहे द ऍव्हरेज कॉस्ट ऑफ टेबल इज किती आहे 1227. बघा टेबलची ऍव्हरेज कॉस्ट किती आहे 1227. तर आपल्याला ऍव्हरेजचा फॉर्म्युला लक्षात आणायचा आहे. ऍव्हरेजचा फॉर्म्युला काय आहे ऍव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ ऑल नंबर अपॉन टोटल नंबर. तर सम किती आहे बघा द ऍव्हरेज, बघा या ठिकाणी ऍव्हरेज म्हटलेलं आहे तर ऍव्हरेज भेटलेला आहे 1227. ओके, ऍव्हरेज लिहून घेतलं. त्यानंतर सम किती आहे सम नाही माहिती म्हणून एक्स लिहून घेतलं. टोटल नंबर ऑफ टेबल्स किती आहेत तर बघा या ठिकाणी किती टेबल्स आहेत 5 टेबल्स आहेत. ओके, म्हणून 5 लिहून घेतलं. म्हणजेच आता एक्स ची व्हॅल्यू किती होणार 1227 इंटू 5 होणार. ओके, तर 1227 इंटू 5 जर केलं तर हे किती होतात जवळपास 6135. ओके, तर ही कशाची प्राइस आलेली आहे मित्रांनो ही प्राइस आलेली आहे सगळ्या 5ही टेबल्सची. ओके, कशाची प्राइस आलेली आहे 5ही टेबल्सची. परंतु आपल्याकडे जे 18 आयटम्स होते त्याच्यामध्ये 13 चेअर्स होते प्लस काय होते 5 टेबल्स होते त्यांची व्हॅल्यू किती आलेली आहे 8280 व्हॅल्यू आलेली आहे. ओके, तर याच्यामध्ये टेबल प्लस चेअर आला. ओके, टेबल प्लस चेअर. तर आपल्याला इकडे टेबलची व्हॅल्यू भेटलेली आहे तर हे टेबलची व्हॅल्यू जर का आपण 6135 जर याच्यामधून जर मायनस जर केला, ओके 6135 जर याच्यामधून 8280 मधून जर मायनस जर केलं तर मग आपल्याला कशाची व्हॅल्यू भेटणार आपल्याला भेटणार चेअर्सची व्हॅल्यू. ओके, टेबलची व्हॅल्यू ही झाली आणि टोटल व्हॅल्यू ही झाली तर आपल्याला व्हॅल्यू कशाची भेटेल चेअर्सची भेटेल. चेअर्सची व्हॅल्यू किती भेटणार 2145. ओके, आता चेअर्सची व्हॅल्यू किती भेटली आणि ह्या किती चेअर्सची व्हॅल्यू आहे 13 चेअर्सची व्हॅल्यू किती भेटली. आता बघा या ठिकाणी जी व्हॅल्यू भेटलेली होती ही भेटली होती आपल्याला 5 टेबल्सची व्हॅल्यू आणि ही 13 चेअर्सची व्हॅल्यू. ह्या दोघांना जर ऍड केलं तर किती होतात 8280. परंतु क्वेश्चन मध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे देन फाइंड आउट द ऍव्हरेज कॉस्ट ऑफ अ चेअर. चेअरची ऍव्हरेज कॉस्ट काढायची. तर ऍव्हरेज काढण्याकरिता आपण काय करतो सम ऑफ ऑल नंबर अपॉन टोटल नंबर. ऍव्हरेज दिलेला आहे का नाही काढायचा आहे म्हणून एक्स कन्सिडर केलं. सम किती आहे चेअरची सम आहे 2145. ओके, 2145 लिहून घेतलं डिवायडेड बाय किती चेअर्स आहेत टोटल 13 चेअर्स आहेत म्हणून 13 लिहून घेतला. तर आता करा याला 2145 ला जर डिवाइड बाय 13 जर केलं तर हे जवळपास 165 होतात. म्हणजे एका चेअरची प्राइस किती आलेली आहे मित्रांनो 165 रुपीज आलेली आहे. तर आता आपण ऑप्शन्स बघून घेऊयात. ऑप्शन ए मध्ये आहे 160 रुपीज, ऑप्शन बी मध्ये आहे 165 रुपीज. तर याचा आन्सर काय असेल ऑप्शन बी
आन्सर असेल. ओके, तर बघा मित्रांनो, या आपण व्हिडिओमध्ये टोटल 18 क्वेश्चन कव्हर केलेले आहेत, ज्यामध्ये आपण काही फ्रॅक्शन्सचे क्वेश्चन, काही सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन, काही एलसीएम एचसीएफ चे क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. सोबतच आपण ॲव्हरेजचे क्वेश्चन सुद्धा, सरासरीचे क्वेश्चन सुद्धा कव्हर केलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढं इनफ आहे मित्रांनो. बाकीचे जे टॉपिक्स असणार ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके, तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करा. तसेच मित्रांनो, नर्सेस गायडन्स पॉइंट युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला इझिली तुमच्या मोबाईलवरती येणार. तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पार्ट सोबत. ओके, तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.